केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकताच एक उपक्रम सुरू केला. हा उपक्रम आहे जवळपास 20 लाखांहून अधिक लोकांना CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रेसुसिटेशन ट्रेनिंग देण्याचा. देशपातळीवर राबवला जाणारा हा असा पहिलाच उपक्रम आहे. गेल्या काही वर्षात हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. तर हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी व्हायला या उपक्रमाची मदत होईल का, आणि एखाद्या व्यक्तीचा जीव तुम्ही कसे वाचवू शकता, हेच आपण MGM हॉस्पिटलच्या डॉक्टर अजिता अन्नछत्रे यांच्याकडून या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर अजिता सुरुद अन्नछत्रे MGM मेडिकल कॉलेज येथे हृदयरोग भूल तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण जाणून घेऊया CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रेसुसिटेशन म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आणि ते आज प्रत्येक नागरिकाने का जाणून घ्यायचे आहे. आजच्या घडीला साधारण अमेरिकेमध्ये 1 लाखाला 150 रुग्ण हे हृदयाच्या किंवा हार्ट अटॅकने दगावतात. मात्र तेच प्रमाण भारतामध्ये साधारण लाखाला 4,500 रुग्ण हार्ट अटॅकने दगावतात. याचं कारण CPRचा अवेअरनेस आज भारतामध्ये तेवढा नाही जितका असायला हवा. आता CPR हा काय आहे? आपण म्हणतो की CPR हा एक उपाय आहे, तर तो उपाय नव्हे, तर तो एक प्रथमोपचार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा लाईफ सेव्हिंग प्रथमोपचार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तिचं हृदय बंद पडून बेशुद्ध होते, तेव्हा अशा व्यक्तीला CPR देत असतात. CPR हा इतका महत्त्वाचा आहे कारण जर एखादी व्यक्ती तुम्हाला बेशुद्ध आढळली आणि ताबडतोब CPR सुरू केला, तर त्या व्यक्तीचं हृदय पूर्ववत होण्यास मदत होते आणि ती व्यक्ती जगू शकते. पण जर तुम्ही मिनिटाचा जरी उशीर केला, तर प्रत्येक मिनिटाला 10% हा दगावण्याचा धोका वाढू शकतो आणि म्हणूनच CPR हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. CPR जाणून घेण्याआधी हृदय आणि त्याचं कार्य काय असतं ते थोडंसं जाणून घेऊया. आपल्या शरीरात हृदय हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, कारण प्रत्येक पेशीला शुद्ध रक्त पुरवण्याचं काम आपलं हृदय करते. हृदय हे जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत सतत पंपिंग करत असते. जसं की आपल्या घरात पाण्याची मोटर असते. जेव्हा पाणी येतं तेव्हा आपण मोटर चालू करतो आणि मग ही मोटर पाणी खेचून घेते आणि आपल्या घरातल्या सर्व नळांना पाणी पुरवठा करते. तसंच हृदयसुद्धा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला शुद्ध रक्त पुरवते. आपल्या छातीच्या पिंजऱ्यात 2 महत्त्वाचे अवयव असतात. 2 फुफ्फुसे, ज्यांना आपण लंग्स म्हणतो, आणि मधोमध हृदय असते. फुफ्फुसे हे वातावरणातला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू श्वासाद्वारे आत घेतात. तो अशुद्ध रक्तात मिसळला जातो आणि नंतर ते रक्त शुद्ध होते. हे शुद्ध रक्त हृदयाकडे पुरवले जाते आणि मग हृदय पंपिंग ॲक्शनद्वारे संपूर्ण शरीराला हे रक्त पुरवठा करतं. आता CPR ही कुणी द्यायची किंवा ती फक्त डॉक्टरांनीच द्यायची का किंवा नर्सेसनीच द्यायची का, तर नव्हे. आज भारतामध्ये इंडियन असोसिएशन ऑफ ॲनेस्थेशियोलॉजिस्ट अँड इंडियन रेसुसिटेशन काउन्सिल यांच्या माध्यमाने प्रत्येक नागरिक हा जीवनरक्षक बनू शकतो आणि त्यांना तसे प्रमाणपत्रही दिले जाते. एक छोटीशी कार्यशाळा अनेक ठिकाणी आयोजल्या जातात. या कार्यशाळेमध्ये CPR कसा द्यायचा याचा प्रत्येक नागरिकांना आम्ही प्रक्रिया समजावून सांगतो आणि ते प्रमाणित CPR देऊ शकतात. तर CPRमध्ये महत्त्वाच्या 3 पायऱ्या आहेत. अर्ली रिकॉग्निशन अँड ॲक्टिव्हेशन ऑफ इमर्जन्सी सर्व्हिसेस, म्हणजेच ताबडतोब ओळखा की या व्यक्तीला CPR देण्याची गरज आहे. या व्यक्तीचं हृदय हे बंद पडलं आहे, तो काहीही हालचाल करू शकत नाही आहे, तो बेशुद्ध आहे. हे एकदा कळलं की ॲक्टिव्हेशन ऑफ इमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणजेच मदतीला आपत्कालीन सेवा कार्यप्रणालीस पाचारण करा. दुसरी पायरी आहे कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट्स, म्हणजेच CPR द्या, म्हणजेच छातीवर दाब द्या. छातीवर दाब का द्यायचा? कारण आपलं हृदय हे छातीमध्ये असतं. आता जेव्हा हृदय स्वतः पंपिंग करत नाही आहे, तेव्हा आपण दाब देऊन त्याचं पंपिंगचं कार्य करायचं. असं म्हणू शकता की ह्याला कृत्रिम पंपिंग करणे.
अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपली 4 व्हीलर गाडी असते. ड्रायव्हर बसलेला असतो, पेट्रोलही असतं, पण इंजिन बंद पडतं. मग अशा वेळेस आपण काय म्हणतो की कोणीतरी धक्के द्या. हे धक्के दिले की इंजिन चालू होतं आणि ड्रायव्हर सुद्धा गाडी सुरू करतो. तसंच जेव्हा हृदय बंद पडतं तेव्हा मेंदू काम करत नाही. पण जर हृदयाला आपण कृत्रिम धक्के दिले तर रक्तपुरवठा मेंदूला होतो आणि मेंदू म्हणजेच आपल्या या शरीराचा ड्रायव्हर आपल्या शरीराची गाडी परत चालू करतो. आणि म्हणूनच न थांबता अविरतपणे छातीवर धक्के देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच हृदयाची कृत्रिम पंपिंग क्रिया आपण हातात घ्यायची आहे. आणि तिसरी पायरी म्हणजे जेव्हा आपण हृदयाला पंपिंग करणं सुरू केलं आहे, दाब देणं चालू आहे, तेव्हाच आपण ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसना बोलवणे हे अत्यंत गरजेचं असतं. कारण हा एक प्रथम उपचार आहे, ही ट्रीटमेंट नव्हे. ट्रीटमेंट ही रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला इस्पितळातच मिळू शकते आणि तिथे तो पूर्णपणे बरे होण्याचे नक्कीच खूप संभावना असते. आणि म्हणूनच ताबडतोब अशा रुग्णांना इस्पितळात भरती करणे गरजेचं असते. तर आता आपण बघूया की CPR कसा द्यायचा. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला बेशुद्ध आढळते तेव्हा 90% त्या व्यक्तीला हृदयाचा तीव्र झटका म्हणजेच हार्ट अटॅक आला असण्याची शक्यता जास्त असते. मात्र कधीकधी जेव्हा तुम्ही कुठे बाहेर सार्वजनिक ठिकाणी असता आणि तुम्हाला अशी एखादी व्यक्ती बेशुद्ध आढळली तर त्याची कारणे विविध असू शकतात. जसं की विजेचा झटका लागणे किंवा सर्पदंश होणे किंवा अपघात झालेला असणे किंवा आगीच्या धुरामुळे श्वास गुदमरणे आणि बेशुद्ध होणे. कधीकधी नदीच्या काठी जर अशी व्यक्ती आढळली तर कदाचित ती बुडून श्वास गुदमरलेला असतो आणि हृदय बंद पडलेले असते. अशा वेळेस आधी आपली सुरक्षितता तपासणं हेही तितकंच गरजेचं आहे. पहिले बघा की ती जागा ही तुम्हाला सेफ आहे ना, तिथे इलेक्ट्रिक वायर किंवा काही इतर गोष्टी तर नाही आहेत. तुम्ही जर मेन रोडवर असाल तर भरधाव वेगाने वाहने येत असतात जेणेकरून तुम्हालाही धोका असतो. अशा वेळेस काय करावे तर त्या व्यक्तीला सुरक्षित स्थळी घेऊन यावे आणि कडक पृष्ठभागावर किंवा सपाट जमिनीवर झोपवावे. जर तुम्ही घरात असाल, रुग्ण हा पलंगावर असेल तर त्याला जमिनीवर झोपवा आणि मग पुढे CPR देण्याची प्रक्रिया करा. आता पहिली पायरी आहे की प्रतिसाद ओळखणे. हे कशासाठी की हे कन्फर्म करायचं आहे की त्या व्यक्तीला खरंच त्याचं हृदय बंद पडलेलं आहे. जर हृदय बंद पडलेलं नसेल, व्यक्ती प्रतिसाद देत असेल, याचा अर्थ त्या रुग्णाला CPRची गरज नाही, मात्र इस्पितळात नेण्याची नक्कीच गरज आहे. पण जेव्हा व्यक्ती प्रतिसाद देत नाही तेव्हा मात्र ती व्यक्ती अत्यवस्थ किंवा मृतवत आहे आणि आपल्याला CPR देणं गरजेचं आहे. ते कसं ओळखायचं तर पहिलं प्रतिसाद. त्यासाठी व्यक्तीला काही प्रश्न विचारावेत. समजा ही व्यक्ती इथे बेशुद्ध आहे, त्या व्यक्तीच्या बाजूला यावे आणि त्या व्यक्तीला विचारावे, डोळे उघडा, जीभ दाखवा. या दोन्ही गोष्टींना प्रतिसाद आलेला नाही. प्रतिसाद आला तर चांगली गोष्ट आहे, पण प्रतिसाद आला नाही याचा अर्थ या व्यक्तीचं हृदय बंद आहे. जेव्हा हृदय बंद होतं, मी म्हटल्याप्रमाणे मेंदूही काम करायचं थांबतं. मग अशी व्यक्ती श्वास सुद्धा नीट घेऊ शकत नाही. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा छाती खालीवर होत असते. मग बघा की ह्या व्यक्तीची छाती हलती आहे का, तो श्वास घेतो आहे का. पण हे सगळं बघण्यात केवळ 10 सेकंदच घाला आणि असं समजा की ही व्यक्ती बेशुद्ध आहे आणि हिचं हृदय बंद पडलंय, तर आपल्याला आता CPR सुरू करायचं आहे. पण तुम्ही एकटे असाल तर किती वेळ अशी मदत करू शकाल. त्यासाठी महत्त्वाचं आहे मदत बोलवणे. तुम्ही आरडाओरडा करा, आजूबाजूच्या शेजारच्या लोकांना जवळ बोलवा आणि तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल असतो. तुमच्याकडे नसेल तर जी मदतीला आली आहे त्यांना सांगा की 108 नंबर डायल करा. 108 नंबर हा आपत्कालीन रुग्णसेवेचा कार्डियक ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे. जेव्हा तुम्ही 108 नंबरवर संपर्क कराल तेव्हा फोन स्पीकरवर ठेवा आणि त्यांना सांगा की इथे अशी अशी व्यक्ती या ठिकाणी बेशुद्ध झालेली आहे. आणि जेव्हा ते तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स देतील ते नक्कीच तुम्हाला CPR करण्याबद्दल मार्गदर्शन करतील. तेव्हा ते सांगतील तसं पुढच्या स्टेप्स फॉलो करा. फोन बाजूला ठेवून द्या आणि आता प्रत्यक्षात CPR देण्यासाठी तयार व्हा. CPR देण्यासाठी रुग्णाच्या
उजव्या किंवा डाव्या बाजूला 2 गुडघ्यांवर बसा. हे 2 आपले हात आहेत आणि हा रुग्ण आहे. आता जसं मी म्हटलं की हृदय हे छातीमध्ये असते, छातीच्या मधोमध असते. पण जर आपल्याला माहित नसेल तर आपण कदाचित दाब उजव्या किंवा डाव्या बाजूला बरगड्यांवर देऊ आणि मग पेशंटला जास्त इजा करू. त्यापेक्षा छाती आणि पोटाच्या मध्ये ही उरस्थ नावाचं हाड असतं, त्याला आपण स्टर्नम असे सुद्धा म्हणतो. हे ओळखायचं कसं, तर हे पोट आणि छाती याच्यामध्ये खाच असते. आपण आपल्यावर सुद्धा हे बघू शकतो. या खाचेला झिफॉइड प्रोसेस असं म्हणतात. त्याच्या 2 बोटेवर छातीच्या पट्टीवर एक सपाट असा तुम्हाला हाडाचा पृष्ठभाग आढळेल. या पृष्ठभागाचा आधार घेऊन आपण छातीचे दाब देऊयात. इथे ह्या व्यक्तीचं झिफॉइड प्रोसेस आहे आणि इथे मला छातीचा हा पट्टीचा भाग दिसतो आहे. माझे हे 2 हात आहेत. मी हे दोन्ही हात एकमेकांमध्ये पक्के गुंफून ठेवणार. हे कोपरे बिलकुल मोडायचे नाही आहेत, ते सरळ एका रेषेत ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी या छातीच्या पट्टीवर दोन्ही हात ठेवले आहेत. आता दाब किती द्यायचे, तर दाब हे 120 मिनिटं दाब प्रति मिनिट द्यायचे आहेत. आणि किती खोल द्यायचे, तर ते 5 ते 6 सेंटीमीटर. तुम्ही बघता आहात की माझा हा कोपरा सरळ रेषेत आहे. जो काही दाब आहे तो माझ्या कमरेतनं मी जनरेट करते आहे. 1 ते 30 अशा 5 वेळा आपण हे दाब द्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर परत एकदा रुग्णाला विचारावे, डोळे उघडा, जीभ दाखवा. जर रुग्णाने काही हालचाल केली तर याचा अर्थ असं समजायचा की हृदय हे परत चालू झालं आहे. पण जर त्यांनी नाही हालचाल केली तर परत आपल्याला CPR चालू करायचं आहे. पण होतं काय की आपल्याला ह्याची सवय नसते आणि आपल्याला दम लागू शकतो. आणि त्याच्याच करता जी आजूबाजूला मदतीसाठी व्यक्ती आलेले आहेत त्यांना सांगायचं की आता तुम्ही दाब कंटिन्यू करा, पण हे दाब खंड न पडता देणं अत्यंत गरजेचं असतं. जसंच कार्डियक ॲम्ब्युलन्स येते, त्यामध्ये डॉक्टर्स असतात, नर्सेस असतात, ते मग या व्यक्तीचा चार्ज घेतात आणि ते CPR चालू करतात आणि पेशंटला इस्पितळात घेऊन जातात. घेऊन जाताना सुद्धा ते CPR कंटिन्यू ठेवतात. तर हे होतं CPR प्राथमिक उपचार. हा ट्रीटमेंट नव्हे, हा एक प्रयत्न आहे प्रत्येक आयुष्य वाचवायचा. प्रत्येक नागरिकाला हक्क आहे की त्याला CPR हे मिळालं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी CPR हे शिकून घेतलं पाहिजे. शिका, शिकवा आणि गरज पडल्यास न घाबरता द्या.